नमस्कार, मी स्मिता. तुमचं स्मिताच कोली किचनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवलेलं आहे आंबाड्याचं लोणचं. पाहू पण चटपटीत असे आंबाड्याचे लोणचे बनवणार आहोत. तर आपण त्यासाठी घेतलेले आहेत 2 किलो आंबाडे. आंबाडे हे पाहून घेऊ शकता तुम्ही. कोवले कोवले बघून घ्यायचे. आंबाड्याचं लोणचं आणि लोणचं म्हटलं की तोंडाला पाणी हे सुटतं. त्याच्याने आपल्याला शरीरासाठी काय काय उपयोग आहे आणि त्यात आयुर्वेदिक लोणचं म्हटलं की शरीरासाठीही चांगलं असतं. ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आंबाडा हे आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि आंबाड्याची भाजीसुद्धा केली जाते. ते आपण कट करून घेणार आहोत. विटॅमिन ए, विटॅमिन B6 यासारखे अनेक गुणधर्म आहेत. तर हे तुम्ही लोणचं बनवून एकदा पाहू शकता. पहिल्यांदा त्याचा वरचा डेक काढून घ्यायचा आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचा. 4 काप केलेले आहेत आपण. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मधीतून कट करून घेऊ शकता आणि त्याचे 4 भाग करू शकता. तर आपण अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत. आपण याला मिठामध्ये वगैरे टाकणार नाही. आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे. 1 किलो तेल आहे. तेल गरम होते तिथपर्यंत आपण मसाले पाहूया काय काय लागतात. तर आपण लसूण घेतलेला आहे 100 ग्रॅम. तो आपण ठेचून घेणार आहोत. चवीप्रमाणे 2 चम्मच मीठ घेतलेला आहे आणि 2 चम्मच कोळी मसाला, 120 ग्रॅम राईच्या डालव्या घेतलेल्या आहेत तयारवाल्या, 20 ग्रॅम हिंग घेतलेला आहे आणि 1 चम्मच हळदी पावडर आणि 200 ग्रॅम तयार लोणच्याचा मसाला घेतला आहे. कुठल्याही ब्रँडचा तुम्ही घेऊ शकता. आता आपलं तेल तापत आलेलं आहे आणि आपण लसूण ठेचून घेतलेला आहे तो त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याची फोडणी तयार करून घेणार आहोत. आता तेल तापत आलेलं आहे पाहू शकता. जास्त गरम नाही करायचं. तर लसणाला कशा बुडबुडे सुटलेले आहेत पाहू शकता. आता आपण गॅस बंद करून घेतलेले आहे. हे थंड होण्यासाठी आपण 4-5 तास ठेवणार आहोत. पाहू शकता आता आपण थंड करायला ठेवलेलं आहे. आता आपण एक मोठा टोप घेणार आहोत. स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे टोप. त्याच्यामध्ये आपण आंबाडे टाकून घेतलेले आहेत. आंबाडे अगोदरच धुवून स्वच्छ करून पुसून वगैरे सुकवून घ्यायचे आहेत. अजिबात त्याला पाणी लागलं नाही पाहिजे. पाहू शकता. तर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपला तयार लोणचं मसाला. 200 ग्रॅम घेतलेला आहे मी. 2 किलोला 200 ग्रॅम. तुम्ही कुठलाही ब्रँडचा वापरू शकता. आमचा कोळी मसाला 2 चम्मच, हळदी पावडर 1 चम्मच, चवीप्रमाणे मीठ 2 चम्मच घेतलेला आहे. 20 ग्रॅम हिंग घेतलेला आहे 1 चम्मच आणि राईच्या डाळव्या 120 ग्रॅम. त्यात आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. चांगलं एकजीव करून घ्यायचं जेणेकरून सर्वतकडे मसाला लागला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी बनवून पहा. नक्की तुम्हाला आवडेल आणि ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. अशी आपण तेल थंड करायला ठेवलं होतं ते आता थंड झालेलं आहे. पण ते सर्व त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आपण याच्यातून थोडंसं तेल बाजूला काढून ठेवलेलं आहे. आपण वरून टाकणार आहोत. आता चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे पाहू शकता. अशा प्रकारे एकजीव करून घ्यायचं जेणेकरून सर्व मसाला सगळीकडे लागला पाहिजे. तुमच्याकडे आंबाड्याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर स्मिताज कोली किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता किती चटपटीत झालेला आहे लोणचं. तर आता आपण चिनी मातीची बरणी घेतलेली आहे पाहू शकता. ही 4 नंबर बरणी आहे, 2 किलोची बरणी. तर आपण ही धुवून स्वच्छ करून सुकवून वगैरे घेतलेली आहे बघू शकता तुम्ही. तर आपण आता याच्यामध्ये लोणचं भरायला घेणार आहोत. तर पाहू शकता आता आपण लोणचं भरायला सुरुवात केलेली आहे.
आता सर्व लोणचं आपण त्याच्यामध्ये भरून घेणार आहोत. आता आपली बरणी भरून झालेली आहे, पाहू शकता. तर आपण हे वाटीमध्ये काढलेलं आहे. हे लोणचं तुम्ही 8 ते 10 दिवसामध्ये खाऊ शकता. तिथपर्यंत तयार होते. आता आपण थोडंसं तेल काढून ठेवलं होतं ना, ते आपण आता वरून टाकून घेणार आहोत. वरून तेल का घालायचं, कारण की वरती कापशी पकडते, त्याच्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा तेल टाकायचं. आता आपण मिक्स करून स्वच्छ कॉटनचा रुमाल किंवा फॉईल पेपर लावून घेऊ शकता. आपण इथे आता वापरणार आहोत फॉईल पेपर. तर आता आपण फॉईल पेपर घेतलेला आहे, तो आपण त्याच्यावरती ठेवून त्याचं झाकण ठेवणार आहोत. तर वरून दुसरा एक फॉईल पेपर टाकून घेणार आहोत. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. हे लोणचं तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये तयार होते. हे पावसाळी सीझनमध्येच मिळतं. तर एकदा नक्की बनवा ही रेसिपी. तर आपण आता धागा बांधून ते पॅक करून ठेवून देणार आहोत. अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटू. बाय.